व्हाईट डॉर्फ स्टार काय पाहणार आहोत आपण? व्हाईट डॉर्फ स्टार हा एक्झॉटिक स्टार आहे आणि आपण मागच्या क्लासमध्ये पाहिलं होतं की कुठला पण जो स्टार असतो त्याच्या काही लाईफ सायकल इन द सेन्स सुरुवातीला कन्सिडर करा एक सन लाईक स्टार आहे एनी स्टार आणि जो हायड्रोस्टॅटिक इक्विलिब्रियम कुठल्या इक्विलिब्रियममध्ये असतो हायड्रोस्टॅटिक इक्विलिब्रियम. हायड्रोस्टॅटिक इक्विलिब्रियममुळे जी बाहेरून जी ग्रॅव्हिटी ऍक्ट होती म्हणजे बाहेरून होत नाही ती त्याच्या स्वतःच्या वजनामुळे जी ग्रॅव्हिटेशनल कॉम्प्रेशन म्हणजे ग्रॅव्हिटेशन फॉल आहे तो काय सांगतो या स्टारला पूर्णपणे क्रंच झालं पाहिजे ओके आणि डिस्ट्रॉय झाला पाहिजे हा स्टार असं तो सांगतो. आणि आतमध्ये जी कोर आहे आतमध्ये जी कोर काय सांगते कोरच्या आतमध्ये हायड्रोजन फ्युजन होत आहे हायड्रोजन बर्न. हा बर्न कुठल्या प्रकारचा मी तुम्हाला सांगितलेला केमिकल आहे का फिजिकल आहे म्हणजे न्यूक्लियर टाइप म्हणजे फ्युजन रिॲक्शन. आणि फ्युजन रिॲक्शन काय करते रेडिएशन प्रेशर करते आणि रेडिएशन प्रेशर जे आहे ते बॅलन्स होते ओके इट इज बॅलन्स दिस रेडिएशन प्रेशर. पण जे आतमध्ये फ्यूल आहे ते फ्यूल काय इन्फानाइट अमाऊंट साठी किंवा इन्फानाइट अमाऊंट मध्ये आहे का तर नाही. जेवढा मोठा स्टार आहे तेवढं ग्रॅव्हिटेशनल क्रंच जास्त आहे जेवढं ग्रॅव्हिटेशनल क्रंच जास्त आहे सुरू आहे ना जेवढं ग्रॅव्हिटेशनल क्रंच जास्त आहे ओके तेवढं आतमध्ये टेम्परेचर आणि प्रेशर जास्त आहे त्याच्यामुळं जी फ्युजन रिॲक्शन आहे ती तेवढी फास्ट आहे. म्हणून मोठा स्टार हा लवकर इव्हॅपरेट होतो त्याची जी एनर्जी आहे ती लवकर संपते while छोटा स्टार जो असतो तो दीर्घकाळ टिकतो. तर या ठिकाणी जो हायड्रोस्टॅटिक इक्विलिब्रियम आहे हायड्रोस्टॅटिक इक्विलिब्रियम बॅलन्स होत आहे रेडिएशन प्रेशरमुळे आतमध्ये बाहेरून आहे ग्रॅव्हिटेशनल प्रेशर आणि आतमध्ये आहे आतमधून बाहेर येणार रेडिएशन प्रेशर एकमेकाला बॅलन्स होतं. पण जसं फ्यूल संपेल तसं तसं काय होईल की ग्रॅव्हिटेशनल प्रेशर तर मासवर डिपेंड आहे तो अजून क्रंच करेल मग आतमधल्या कोरमध्ये प्रेशर वाढेल आणि बरेचसे प्रोसेसेस आहेत पण ते आपण नंतर पाहू. आता आपण काय पाहू की हा जो स्टार आहे त्या स्टारने त्याचं वापरायसारखं सगळं फ्यूल इव्हॅपरेट केलेलं आहे वापरलेलं आहे. त्यानंतर आतमधल्या कोरचं काय आहे तर आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये पाहिलं होतं की नेब्युला प्लॅनेटरी नेब्युला म्हणजे आतमधली जी कोर आहे ती कोर एकदम सॉलिड फॉर्म मध्ये सॉलिड हा शब्द फिजिक्सच्या फॉर्म मध्ये नाही वापरला जस्ट अ मेटाफॉर फॉर अ व्हेरी टफ ऑब्जेक्ट ओके. खरं तर फर्मी डिरॅक डिस्ट्रीब्युशनला फॉलो करतो आणि एक वेगळीच स्टेट ऑफ मॅटर बनवतो जे मटेरियल असेल डिजनरेट मटेरियल असेल इलेक्ट्रॉन डिजनरेशन प्रेशरमुळे तयार झालेला व्हाईट डॉर्फ स्टार तो असेल ओके. सो व्हॉट इज द फाउंडेशन ऑफ अ व्हाईट डॉर्फ स्टार. व्हाईट डॉर्फ स्टारचं फाउंडेशन काय आहे ते आता आपण पाहू. आता आपण बाहेरचं आवरण नाही पाहणार आतमधली कोर पाहणार. कोर खूप हॉट आहे खूप डेन्स आहे पण आता काय झालेलं आहे कोर हॉट आणि डेन्स आहे पण त्याच्यामधलं फ्यूल संपलेलं आहे रेडिएशन प्रेशर आता नाही आहे पण बाहेरून येणारी क्रंचिंग खूप हेवी प्रेशर ऑफ ग्रॅव्हिटी बाहेरून आणि ती कोलॅप्स करण्याचा प्रयत्न करते. ग्रॅव्हिटी म्हणते की तू डिसॅपियर होऊन जा कम्प्लिटली कोलॅप्स होऊन एक झिरो साईजचा होऊन जा. पण याला एक फंडामेंटल लॉ ऑफ फिजिक्स थांबवतो. कुठला फंडामेंटल लॉ ऑफ फिजिक्स थांबवते दॅट इज फर्मी एनर्जी लेवल किंवा या ठिकाणी आपण सांगू शकतो की पॉलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल.
पॉलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल. पॉली काय सांगतो या ठिकाणी की आता कन्सिडर करा तो स्टार आहे, त्याची कोर आहे. कोर आता त्याचं अस्तित्व नष्ट होणार आहे. कुणामुळे? ग्रॅव्हिटीमुळे. ग्रॅव्हिटी म्हणजे आता तुला थांबवणारी कोणीच नाहीये. पण ऍट दॅट सेम टाइम त्याला वाचवायला एक लॉ येतो, त्याचं नाव आहे पॉली एक्सक्लुजन प्रिन्सिपल. मी तुम्हाला सांगितलं बघा की जगात कुठल्या पण ऑब्जेक्टच्या 4 स्टेट्स असतात. कुठल्या पण क्वांटम ऑब्जेक्ट. क्वांटम ऑब्जेक्ट काय काय? वी ऑल मेड अप ऑफ क्वांटम ऑब्जेक्ट है ना. तुम्हाला एक खूप छान मजा सांगतो की इकडं काय आहे, इकडे एक भूत आहे. काय झालं? भूताला वेगळा प्रकार. ओके, हॅपी आहे. इकडे एक दुसरं भूत आहे, हे पण हॅपी. हे दोघं पिक्चर मध्ये काय करतात? भूत एकमेकांपासून आरपार जातात काय? जात काय? काही भूताला दुसऱ्या भूताची टक्कर लागते नाही, सहसा नाही लागत. दॅट्स वाय दे आर व्हेरी हॅपी. आता मी एक दुसरं सांगतो. एक पोरगा आहे छोटा, शाळा सुटली, पाठी फुटली, पळायले. हा पोरगा थांबलाय, हा पळत येते मागे. तर हा याच्या आरपार जाईल का? नाही. का? काय? नाही. फिजिकल ऑब्जेक्ट आहे, सॉलिड आहे. सॉलिड आहे. पण हा कशापासून तयार झालेला आहे? मॅटर पासून आहे. मॅटर म्हणजे काय? ब्रॉडली इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन अँड सो ऑन. परत त्याच्यामध्ये ग्लुऑन, क्वार्क्स आहेत, त्याचे सोडून जाते आपण जस्ट पाहू. मग जो ॲटम आहे, ॲटमच्या आतमध्ये काय? न्यूक्लियस आहे. ओके, न्यूक्लियसच्या अराउंड इलेक्ट्रॉन आहे ना. समजा या ठिकाणी आतमधलं जे व्हॅक्यूम आहे ते मॅटर थोडीच आहे. मॅटर या ठिकाणी काय आहे ॲटम मध्ये? ओके, ब्रॉडली स्पीकिंग हा प्रोटॉन, न्यूट्रॉनचे पण काय न्यूक्लियस असतील आणि बाहेरचा इलेक्ट्रॉन. आतमध्ये सगळं व्हॅक्यूम आहे ना. त्या व्हॅक्यूमला तुम्ही मॅटर कसं म्हणू शकता? व्हॅक्यूम इज नथिंग. व्हॅक्यूमची डेफिनेशन काय? absence of anything, that is nothing is called as vacuum. समजा मी या मुलामधली सगळी जर व्हॅक्यूम कन्सिडर नाही केली, फक्त मॅटर जर कन्सिडर केला, तर असं व्हायला पाहिजे. आता माझा हा जो हात आहे, हा हात पूर्ण व्हॅक्यूम आहे. त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन, प्रोटॉन खूप छोटे छोटे आहेत आणि त्यांना जर मी एका साईज मध्ये जर आणलं तर एकदम कण, धुळीच्या कणापेक्षा पण छोटं होईल. आता हा जो मुलगा आहे, त्या मुलाचं मॅटर हे धुळीच्या कणापेक्षा पण छोटा आहे. मग ते एकमेकातून आरपार जायला पाहिजे का नाही? पण नाही जात. हेच क्वांटम फिजिक्स सांगतं. कारण त्याला 4 क्वांटम स्टेट्स असतात. किती क्वांटम स्टेट्स असतात? प्रत्येक मटेरियलच्या 4 क्वांटम स्टेट्स असतात. तुम्हाला माहिती आहे 4 क्वांटम स्टेट्स कुठल्या कुठल्या? पहिला प्रिन्सिपल क्वांटम स्टेट, प्रिन्सिपल क्वांटम नंबर. दुसरा ऑर्बिटल क्वांटम नंबर. तिसरा स्पिन क्वांटम नंबर. आणि चौथं मॅग्नेटिक क्वांटम. असे 4. थोडं मागे पुढे झाले. ह्या 4 ज्या प्रॉपर्टीज आहेत ते त्या मॅटरची स्टेट कन्सिडर केली जाते. ओके, आणि स्टेट इन द सेन्स ते त्याचं वजूद आहे, ते त्याची रियालिटी आहे. तुम्ही जर एक पार्टिकल आहे, त्या पार्टिकलची जर क्वांटम स्टेट एका ठिकाणी जर तयार केली तर हा पार्टिकल इथून डिसअपिअर होईल आणि तिकडे तो तयार होईल. क्वांटम स्टेट कधीच रिपीट होत नाही. पण तुम्हाला सांगितलं ना, एक एक्सपेरिमेंट कन्सिडर करा. या ठिकाणी एक मशीन आहे. ही मशीन काय करते? इथलं क्वांटम स्टेट एका व्यक्तीचं पूर्णपणे कॅल्क्युलेट करते आणि इथे रिजनरेट करते. तर हा व्यक्ती इथून डिसअपिअर होईल आणि इथे रिअपिअर होईल. Okay, so quantum state is a very fundamental property, a true nature of the universe. पण पॉलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल काय सांगतो की जेवढे फर्मिऑन्स आहेत त्या जगामध्ये, तुम्हाला फर्मिऑन आणि बोसॉन मधला फरक मी सांगितला. ओके, इंटेग्रल मल्टिपल ज्यांची स्पिन असेल ते बोसॉन आणि ज्यांची हाफ इंटेग्रल मल्टिपल स्पिन असेल ते फर्मिऑन. ते नेमकं काय ते तुम्हाला मी सांगितलंय. खूप छान सुंदर गोष्ट आहे. ती गोष्ट तुम्हाला वाचल्यानंतर ही कॉन्सेप्ट खूप छान पैकी कळेल. त्या गोष्टीचं नाव आहे
उजव्या सोंडेचा गणपती. खूप छान गोष्ट आहे, तुम्हाला कुठे मिळाली ते पहा. जयंत नारळीकर यांनी लिहिलेली आहे. एक सायंटिस्ट असतो, तो जरा गोंधळ करतो आणि स्वतःची क्वांटम स्टेट कम्प्लिटली चेंज करतो. नंतर त्याच्यामध्ये काय काय फरक होतात वगैरे त्यांनी सांगितलेलं आहे. सो वाचा, आज वाचा आणि उद्या मला सांगा. तर पॉली एक्सक्लुजन प्रिन्सिपल काय सांगते की जेवढे फर्मिऑन्स आहेत ते फर्मिऑन कधीही एका क्वांटम स्टेटला येऊ शकत नाही. मी तुम्हाला परवा एक उदाहरण पण सांगितलं. तुम्ही समजा पापड भाजता, ओके, पापडामध्ये काय इलेक्ट्रॉन्स आहेत. जेव्हा तुम्ही पापड गरम करताय, आगीवर धरताय, त्यावेळेस त्याचे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते एक्साइट होत आहेत म्हणजे त्यांच्या क्वांटम स्टेट चेंज होत. तर त्या पापडामध्ये जो एक इलेक्ट्रॉन आहे त्याला तुम्ही फोकस करा. तो जो सिंगल इलेक्ट्रॉन हा जगातल्या सगळ्या इलेक्ट्रॉनची सोडून त्याची स्टेट पकडतो. समजा त्यांनी चुकून जरी पुन्हा एखाद्या इलेक्ट्रॉनची क्वांटम स्टेट जर घेतली तर पॉलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल तुटला. जसं गाडीचा तुम्ही नवीन गाडी घेतली तर गाडीचा नंबर काही पण देतात का? जगात कुठलीच जी गाडी नाही तो गाडीचा नंबर तुम्हाला दिला जातो. सेम तसंच तो इलेक्ट्रॉन करतो. तर इलेक्ट्रॉन प्रत्येक क्षणाला स्वतःची क्वांटम स्टेट ही वेगळी करतो जगातल्या सगळ्या क्वांटम स्टेट. या ठिकाणी ग्रॅव्हिटी काय म्हणते, आता आपण इकडे व्हाईट डॉर्फ स्टारवर प्रचंड प्रेशर आहे. ग्रॅव्हिटी वॉन्ट्स टू क्रंच इट. त्याचं अस्तित्व नष्ट करण्याचा प्रयत्न करते ग्रॅव्हिटी खूप क्रूर आहे या ठिकाणी. मग ग्रॅव्हिटी पूर्ण क्रंच करण्याचा प्रयत्न करते व्हाईट डॉर्फ स्टार नाही, तो आता कोर आहे. आपण व्हाईट डॉर्फ स्टार झालेला नाही आहे. पण पॉली एक्सक्लुजन प्रिन्सिपल काय सांगते की कोर बनलेली आहे प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन, ओके, आणि त्यांना सेम क्वांटम स्टेट येईल ना जर ते एकाच ठिकाणी जर क्रंच होऊन बसायला. अँड दॅट्स वाय हे काय करणार या ठिकाणी की दोन लॉ या ठिकाणी काम करायचे. पहिली आहे पॉली एक्सक्लुजन प्रिन्सिपल, ते म्हणायचं. दुसरं हायझेनबर्ग्स अनसर्टिनिटी प्रिन्सिपल. हे तुम्हाला पुढच्या सेमेस्टरला क्वांटम मेकॅनिक्स मध्ये येणार, म्हणून जस्ट एक 5 मिनिटात तुम्हाला त्याचं रेफरन्स देतो. एक खूप सुंदर गोष्ट आहे ती तुम्हाला सांगितल्यावर कळेल, म्हणजे ते सेन्स लागेल. सेन्स होणं महत्वाचं आहे. एखादी कॉन्सेप्ट कळण्याच्या अगोदर थोडासा आपल्याला सेन्स लागतो. तुम्ही लग्नात गेले, तुमच्या हातात तांदूळ दिला, तुम्ही खाऊन टाकता का? नाही. तुम्हाला सेन्स आहे ना, हातात जो तांदूळ दिलाय तो अक्षरात टाकण्यासाठी दिला. तसं सेन्स क्रिएट होण्यासाठी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एक लायब्ररियन असतो टॉमसन नावाचा. तो लायब्ररियन झोप येत नसते आणि त्याला फार झोपायची इच्छा असते. पण सगळ्यात बेस्ट जगात झोप कुठे येते तर क्लासरूम मध्ये. म्हणून तो काय करतो, एका युनिव्हर्सिटीच्या क्लासरूम मध्ये जातो आणि बसतो. कारण विद्यापीठ जे असतं, विद्यापीठ हे युनिव्हर्सिटी असते, जगात प्रत्येकाला त्याचे दरवाजे उघडे असतात. कोणी पण येऊन ते तिथे जाऊन लेक्चर अटेंड करू शकतो. तर तो टॉमसन जो आहे तो जातो. एक फिजिक्सचा प्राध्यापक असतो, एकदम म्हणजे फिजिक्स मध्ये मुरलेला, म्हणजे तो प्रचंड बोरिंग लेक्चर घेणार आहे, फिक्स माहित आहे, आणि त्याची अशी मोठी दाढी वगैरे असते आणि तो बसतो बेंचवर, एका मागच्या बेंचवर, आणि झोप येईपर्यंत थोडासा ऐकतो लेक्चर. तर तो प्राध्यापक शिकवत असतो क्वांटम फिजिक्स. फिजिक्सचा प्राध्यापक काय शिकवत असतो? क्वांटम फिजिक्स. आणि तो काय सांगतोय की डेल्टा एक्स मल्टिप्लाइड बाय डेल्टा पी इज ग्रेटर दॅन इक्वल टू डेल्टा. थोडंसं आपण इक्वेशन वाचू, आपल्या शब्दामध्ये वाचू. डेल्टा एक्स मध्ये एखाद्याची पोझिशन आपण किती फिक्स पद्धतीने सांगू शकतो, किती करेक्टली सांगू शकतो, आणि डेल्टा पी म्हणजे त्याचं मोमेंटम आपण किती करेक्टली सांगू शकतो. इज कॉल्ड ॲज डेल्टा एक्स. आणि डेल्टा पी या दोघांचं मल्टिप्लिकेशन होतं, आणि हे मल्टिप्लिकेशन नेहमी मोठं असलं पाहिजे.
एच डॅगर पेक्षा. एच डॅगर ही एक संख्या आहे, खूप छोटी संख्या आहे, पण 0 नाहीये. ओके, याचा अर्थ त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन हे कधीही 0 पेक्षा कसं असलं पाहिजे, मोठं असलं. वी आर व्हेरी लकी की आपण त्या विश्वामध्ये राहतो, जगात अनंत विश्व आहे, त्या अनंत विश्वामधल्या अशा विश्वामध्ये आपण राहतो जिथे एच ची व्हॅल्यू ही खूप छोटी आहे. एच ची व्हॅल्यू किती आहे, अबाउट 10⁻⁻34 एवढी आहे. इट्स एक्स्ट्रीमली स्मॉल, 0.0000 असे तिथे शून्य देऊन व्हेरी स्मॉल व्हॅल्यू. त्याच्यामुळे हा जो इफेक्ट आहे तो आपल्याला काही जाणवत नाही. डे टू डे लाईफ मध्ये आपल्याला जाणवतो का, नाही जाणवत. ओके, पण आता परत येऊ आपण. क्लासरूम आहे युनिव्हर्सिटीची, बेंचवर मागे झोपण्याचा प्रयत्नात असलेले टॉमसन आहे, त्यांच्या समोर अत्यंत बोर करण्याच्या म्हणजे याच्यामध्ये कोण आहेत, लेक्चरर आहेत फिजिक्सचे, आणि टॉमसनला झोप येते. ओके, मिशन सक्सेसफुल. पण त्याला तरी पण फिजिक्स काय सोडत नाही, तो त्या स्वप्नामध्ये जातो, तिथे ते सर असतात फिजिक्स. आणि आता एच ची व्हॅल्यू 1 झाली. किती झालेली आहे, 1. आपल्या जगामध्ये किती व्हॅल्यू आहे, आपल्या स्वप्नाच्या जगात काय होऊ शकते नाही, स्वप्न तुम्हाला काय 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 काही स्वप्न पडतात. स्वप्न काय पडले की एच ची व्हॅल्यू आता किती झालेली आहे, 1 झालेली आहे. आणि त्या विश्वामध्ये आता काय, त्या विश्वामध्ये एक तो प्राध्यापक, आता हा टेबल आहे, हा पोलोच का पिक्चर मध्ये खेळतो पोलो, येस पोलोचा गेम आहे. आणि आतमध्ये असं ट्रायंगल ठेवलंय, पण सुरुवातीला असं ट्रायंगल ठेवून सगळ्या जे बॉल्स आहेत टेबल्स असे अरेंज करतोय. आणि त्यांनी असा ट्रायंगल ठेवल्या ठेवल्या. बरं मला सांगा, तुम्हाला आता गेम खेळायचा, तुम्ही काय करणार, ट्रायंगल ठेवणार, सगळे बॉल्स मध्ये ठेवणार, उचलणार आणि खेळणार. काही त्रास आहे का, त्रासदायक आहे का, त्याला ते करताच येत नाही त्या प्राध्यापकाला स्वप्नामध्ये. का नाही करता येत आहे, कारण या ठिकाणी अनसर्टिनिटी प्रिन्सिपल हे होऊ देत नाही. एकच बॉल त्याने आतमध्ये जर ठेवला असा आतमध्ये, तर त्याची अनसर्टिनिटी आता 1 झाली, 1 मीटर. ओके, आणि कन्सिडर करा या बॉलचं वजन आहे 1 किलोग्राम, फॉर आवर सेक ऑफ सिम्प्लिसिटी. आता हे इक्वेशन आपण टाकू. अनसर्टिनिटी हा ट्रायंगल ठेवल्यामुळे त्याची पोझिशन मोर अँड मोर फिक्स होती, पण त्याच्या पोझिशन मधली अनसर्टिनिटी आता 1 मध्ये आपण करस्पॉन्ड करू शकतो. तो डेल्टा एक्स इज 1 आणि डेल्टा पी इज मास इनटू वेलोसिटी. तो मास किती आहे, 1 मल्टिप्लाइड बाय डेल्टा व्ही इज अनसर्टिनिटी. ही व्हॅल्यू आपण इथे ठेवू, आपल्याला काय मिळेल, 1 मल्टिप्लाइड बाय डेल्टा व्ही इज ग्रेटर दॅन इक्वल्स टू 1. आता या ठिकाणी बघा वेलोसिटी किती झाली, वेलोसिटी ऑलवेज 1 मीटर पर सेकंड पेक्षा जास्त असेल. कुणाची, त्या बॉलची. ओके, त्या बॉलची जी वेलोसिटी आहे ती ऑलवेज ग्रेटर दॅन 1 मीटर पर सेकंड असेल. म्हणजे त्याने त्या टेबलवर ट्रायंगल ठेवला, त्याच्यामध्ये बॉल ठेवल्या ठेवल्या तो असा पळायला लागला फॉर नो रिझन. ओके, जस्ट टू प्रूव्ह दिस इक्वेशन. व्हॉट माय पॉइंट, म्हणजे एखाद्या वस्तूला आपण एका जागेमध्ये फिक्स करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा क्वांटम फिजिक्स त्याला मोमेंटम देतो. या ठिकाणी सेम होते आता आपल्या रिअल वर्ल्ड मध्ये. ओके, टॉमसनच्या त्या स्वप्नामुळे आपल्याला कळालं नेमकं काय होतं. रिअल वर्ल्ड मध्ये असं होतंय का, होतंय. कुठे होतंय, हा इलेक्ट्रॉन आहे, हा प्रोटॉन आहे. या ऍटॉमिक स्ट्रक्चरमुळे इलेक्ट्रॉन हा या जागेमध्ये ट्रॅप झालेला आहे आणि अनसर्टिनिटी प्रिन्सिपल त्याला मोशन देते. कळलं, आपल्या रिअल लाईफ मध्ये असतं तर काय झालं असतं, रिअल लाईफ मध्ये जर एच ची व्हॅल्यू 1 असते, तुम्ही एक्स
बॅग मध्ये टाकल्या ते असे मोशन करायला लागले असते. का? कारण त्याला तुम्ही अनसर्टिनिटी त्याची कमी करताय ना. एका बॅग मध्ये ठेवून आणि बॅग मधून बाहेर काढले स्टॉप झाले. सो असं प्रत्येक ठिकाणी ठरतं. आपलं शरीर सुद्धा हात माझा असा मोशन केला असता. का केला असता? कारण अनसर्टिनिटी प्रिन्सिपल फॉलो केला असता. आता नाही होत, कारण एच व्हॅल्यू खूप छोटी आहे. एक्स्ट्रीमली माइल्ड फॉर्म मध्ये असं होत असतं. ओके, एक डब्बा आहे. त्या डब्यामध्ये मी एक बॉल ठेवलेला आहे. हा बॉल या डब्याला न तोडता आपोआप बाहेर येऊ शकतो अनसर्टिनिटी प्रिन्सिपल आपल्या जगात सुद्धा. पण आपल्याला खूप वर्ष थांबावं लागेल. अरबो वर्ष थांबल्यानंतर तो आपोआप बाहेर येतो. हा अनसर्टिनिटी प्रिन्सिपल आपल्या रिअल लाईफ. मग या ठिकाणी काय होतं? या ठिकाणी कोर आहे. ही जी कोर आहे ही कोर कोलॅप्स होतीये. मग कोर काय करते? लार्ज अमाउंट ऑफ जे इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स आहेत त्यांची पोझिशन संकुचित करते, अनसर्टिनिटी कमी करते. आता डेल्टा एक्स जर कमी झाला आणि या ठिकाणी जर कॉन्स्टंट व्हॅल्यू लेफ्ट साइडला असेल, याच्यापेक्षा मोठी व्हॅल्यू आपल्याला पाहिजे, तर डेल्टा पी वाढते. याचा अर्थ वेलोसिटी वाढते. आणि जसं इलेक्ट्रॉन क्रंच होते ग्रॅव्हिटीमुळे, जसे प्रोटॉन क्रंच होते ग्रॅव्हिटीमुळे, या कोर मधल्या इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनला एक मोशन मिळेल टू फॉलो अनसर्टिनिटी प्रिन्सिपल और टू फॉलो पॉलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल. आणि ती जी मोशन आहे ती मोशन आता आउटवर्ड ग्रॅव्हिटेशनल प्रेशरला स्टॉप. व्हॉट माय पॉइंट? आणि अशा प्रकारे कोर कोलॅप्स होणं थांबते. एक बॉल आहे. त्या बॉलला जेव्हा तुम्ही प्रेस करता, आतमधले जे हवेचे पार्टिकल्स आहेत त्यांना मोशन असते, ते तुम्हाला बाहेर ढकलत असते. ओके, तुम्ही एक फुगा घेतला. फुग्याच्या आतमधले जे इलास्टिक प्रेशर आहे ते फुग्याला आतमध्ये ढकलते आणि हवेमधल्या पार्टिकलची जी मोशन आहे ती काय करते? बाहेर ढकलते. मग आता मला एक सांगा की तुम्हाला तो फुगा छोटा करायचा आहे, हाताने न करता कसं करता येईल तुम्हाला? हवा त्या पार्टिकल्सची वेलोसिटी कमी करा आतमध्ये. ती कशी कमी करा? सांगा. कशी करणार तुम्ही कमी? फ्रीज मध्ये ठेवायचं. फ्रीज मध्ये ठेवल्याने टेम्परेचर कमी होईल. टेम्परेचर कमी झाले की त्या पार्टिकलची मोशन कशी होईल? कमी होईल. आणि त्याच्यानंतर तो बॉल छोटा होईल. तुम्ही बाहेर काढला परत मोठा होईल. ओके, सेम या ठिकाणी हे होते की ग्रॅव्हिटी क्रंच करते, त्याच्यामुळे डेल्टा एक्स छोटा होतोय. डेल्टा एक्स छोटा झाल्यामुळे डेल्टा पी मोठा होतोय. डेल्टा पी मोठा होतोय याचा अर्थ वेलोसिटी वाढते. ती वेलोसिटी काय करते? बाहेरच्या प्रेशरला स्टॉप करते आणि तुम्हाला स्पेरिकल एक स्ट्रक्चर मिळते. दॅट इज कॉल्ड ॲज. अशा प्रकारे व्हाईट डॉर्फ स्टारचे फॉर्मेशन होते. ओके, तर हा गोंधळ किती वेळ चालेल? व्हाईट डॉर्फ स्टार हा त्या स्टेटला गेल्यानंतर व्हाईट डॉर्फ स्टार तो काही नवीन ऊर्जा तयार करतो. त्याच्यामुळे त्याचं जे टेम्परेचर आहे ते सुरुवातीला एक्स्ट्रीमली हॉट असतं. ते कशामुळे असतं? त्याच्या स्टोर्ड एनर्जीमुळे असतं. ओके, कशामुळे असतं? स्टोर्ड एनर्जी. ते पुढे जाऊन काय होतं? हळूहळू रेडिएट होतं. त्याची एंट्रोपी वाढत जाते. हळूहळू ते एनर्जी रिलीज करत जातं आणि एनर्जी रिलीज करता 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 अनेक वर्षाने तो व्हाईट डॉर्फ स्टारचा
ब्राऊन डॉर्फ स्टार होतो, ब्राऊन डॉर्फ स्टारचा ब्लॅक डॉर्फ स्टार होतो, म्हणजे काळवंट होतो, थंड पडतो आणि त्याचं टेम्परेचर विश्वाच्या अंतापर्यंत 0 केल्विन पर्यंत जातं आणि अशा प्रकारे तो अनंतात विलीन होतं नंतरच्या काळामध्ये, ज्या वेळेस प्रोटॉन डिजनरेट होऊन जातात, प्रोटॉन डिग्रेड होतात, कारण प्रोटॉनची लाईफ काही इन्फायनाईट नाही आहे. स्टँडर्ड मॉडेल सांगते प्रोटॉन सुद्धा डिसइंटिग्रेट होऊन जातात आणि त्यानंतर काहीही कळत नाही, जस्ट डिसइंटिग्रेट होऊन जातात. नाही